मागच्या आठवडाभरापासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होतो आहे। एक दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय आणि सीना नदीच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये अशा पद्धतीने गुडघाभर पाणी साचल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। एका घरामध्ये जर आपण आलो तर इथं अक्षरशः गुडघाभर पाणी आहे आणि या पाण्यामुळे जे आहेत घरातील वस्तू या पूर्णतः पाण्याखाली भिजल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे। हा एक घराचा हॉल आहे, त्यामध्ये एवढं पाणी आहे। तर बाजूला जर बघितलं तर किचन मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काल जो पाऊस झाला त्यामुळे प्रचंड दुरावस्था या ठिकाणी झाली, काय सांगा? गेल्या 8-15 दिवसापासून अहिल्यानगर शहरामध्ये खूप पाऊस होतोय। त्याचप्रमाणे सीना नदी परिसरामध्ये कल्याण रोड भागात सीना नदीमध्ये पूर आल्यामुळं प्रभाग क्रमांक 9 दातरंगेमळा परिसर पूर्ण अर्धा पाण्याखाली गेलेला आहे। कल्याण रोड असेल, वारवळचा मारुती रोड असेल, संपूर्ण पाण्याखाली लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही सकाळी उठल्यानंतर सकाळी 8 वाजता आमदार संग्राम भैया जगताप यांना फोन केल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व प्रशासनाला अलर्ट केलं व सगळ्यांना फोन करून सगळे कर्मचारी नगर शहरामधील कर्मचारी आल्यावर त्यांनी उपाययोजना चालू केल्या। याच्या अगोदर कधी असं घरामध्ये पाणी शिरलं होतं? याच्या अगोदर आलो होतं 3-4 वर्षापूर्वी, पण घरात नव्हतं घुसलं। सध्या काय परिस्थिती? आता सध्याची परिस्थिती अशी झाली का कुठं जावं कुठं राहावं हेच कळत नाही। सगळंच हे झालंय, पोर ते सगळेच म्हणजे नाही का नुकसान झालंय, सामानाचं नुकसान झालं। परत सगळ्या नाही का काय परिस्थिती असेल, वयस्कर माणसं येतं सगळे येतं, त्यांचे पण हाल होते, ते आमच्या बरोबर त्यांचे जास्त हाल होते ते। एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तर तो काल रात्री झाला आणि त्यानंतर सीना नदीच्या पात्राच्या बाजूला जे आहे जे घर आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूण जर बघितलं तर जनजीवन जे आहे अहिल्यानगर शहरातील नागरिकांचं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।